परमात्म्याची परिभाषा काय आहे, तर काल तुम्हाला सिद्ध केलं होतं की 3 पुरुष आहेत. एक क्षरपुरुष, एक अक्षर पुरुष, एक परमक्षर पुरुष. ह्यांनाच अन्य शब्दात ब्रह्म, दुसऱ्याला परब्रह्म आणि तिसऱ्याला परमक्षर ब्रह्म म्हणतात. मुख्य रूपाने हे 3 पुरुष, 3 ब्रह्म, 3 भगवान, 3 परमात्मा, 3 हे मालक मानले जातात. पण हे मालक किती आहेत, त्यांचं किती सामर्थ्य आहे, हे पण परिभाषा प्रभुकीमध्ये तुम्हाला सांगितले जाते. जसं ब्रह्म जो आहे तो 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे, 21 ब्रह्मांडांचा. आणि ब्रह्मा विष्णू महेश एका ब्रह्मांडात एक विभागीय मंत्री आहेत. एका विभागात एका ब्रह्मांडात जसं एका प्रांतात मंत्री असतात प्रांतात, आणि मुख्यमंत्री पूर्ण प्रांताचा मालक असतो, तर हे ब्रह्मा विष्णू महेश केवळ एका ब्रह्मांडात आणि एक विभागीय मंत्री आहेत. रजोगुण विभागाचे ब्रह्माजी आणि सत्वगुण विभागाचे विष्णूजी आणि तमोगुण विभागाचे शंकरजी. आता यांचं काम काय आहे की ब्रह्माजींच्या रजोगुणाच्या प्रभावाने सर्व प्राणी संतान उत्पत्ती करतात आणि इथल्या या नकली सुख सुविधा, ही खोटी सुख, घर, बंगले, कार, चांगली पोस्ट, कोणतं मंत्रीपद प्राप्त करू, हे त्याच प्रेरणेने प्रेरित होऊन हा जीव इच्छा करतो. आता पुण्यात्म्यांनो, जसं ह्या 3ही भगवानांच्या शरीरात काळ भगवानाने त्यांच्या पित्याने एक अशी व्यवस्था केली की ती त्यांच्या आवाक्यातली गोष्ट नाहीये. हे भगवान राहतात आपल्या राजधानीमध्ये, आपल्या लोकात वर, विष्णूजी विष्णू लोकात, शिवजी शिवलोकात आणि ब्रह्माजी ब्रह्मलोकात. पण ह्यांच्या शरीरातून निघणारे जे तरंग आहेत, जे रेज आहेत, ते ह्या 3 लोकातल्या प्राण्यांना विशेष प्रभावित करत आहेत. ह्या पृथ्वी लोकावर, खाली एक पाताळ लोकात, वर स्वर्ग लोकात. जसं कोणत्या घरात, कोणत्या महालात खोल्या असतात, त्यात एक स्वयंपाकघर पण असतं, किचन. आणि किचनमध्ये मिरचीची फोडणी देतात. ती मूळ वस्तू साकार रूपात असते किचनमध्ये, आणि तिची त्या गुणाने, मिरचीच्या गुणाने इतर खोल्यांमध्ये, इतर कक्षात बसलेल्या व्यक्तींना शिंका येऊ लागतात. आता ती शिंक येते, तिला थांबवणं त्यांना शक्य नसतं शिंकेला. आणि ती आली कोणत्या कारणामुळे? त्या मिरचीच्या त्या तरंगांमुळे, रेजमुळे प्रभावित केले आणि सगळे शिंकू लागले, आणि ते जीवाच्या आवाक्यात नाही त्यांना थांबवणं. अशाच प्रकारे ह्या ब्रह्मा विष्णू महेशाला या काळ भगवानाने आपल्या स्वार्थासाठी आपल्या पुत्र रूपात उत्पन्न करून इथले मंत्री बनवले. या 3 देवता मंत्री आहेत या काळाचे, आणि यांच्यातूनच निघणाऱ्या या गुणांनी आपण प्रभावित होऊन कशा क्रिया करतोय. ब्रह्माजींच्या शरीरातून निघणाऱ्या त्या रेजने, त्यांच्या तरंगांमुळे आपण प्रभावित होऊन संतान उत्पत्ती करतो. इथले फुकट राजपाठाची इच्छा करतो, मोठी घरं इच्छितो, मोठा बंगला इच्छितो, मोठी कार इच्छितो. त्यासाठी भले आपल्याला कितीही अनर्थ करायला लागोत, भले लाच घ्यायला लागो, भले 2चे 20 बनवायला लागोत, भेसळ करावी लागो, आपली कर्म बिघडवत राहू. जीव जोपर्यंत ह्या परमात्म्याच्या अँटीबायोटिक्स, ह्या कॅप्सूलांना नाही खाणार, ज्ञानाला आणि ह्या मंत्रांचा जप नाही करणार, तोपर्यंत ह्यांच्यावर हे प्रभावित राहतील. आणि जेव्हा तुम्हाला हे अँटीबायोटिक, आपल्याला ज्ञान मिळेल, तुम्हाला समाधान मिळेल, मग हे निष्क्रिय होतील. आणि विष्णूजींच्या सत्वगुणाच्या प्रभावाने आम्ही इथे, ममता आहे आपसात, भाऊ आणि बहिणीचं प्रेम, माता पित्यांमध्ये ममता, पती पत्नीचं प्रेम, संपत्तीची
ही आपली धारणा दृढ की हे माझं आहे, हे माझं आहे, तर हे जीवाला शक्य नाही की ह्यातून मन काढून घ्यावं. आणि भगवान शंकरजींचं तुम्हाला माहीतच आहे, तमोगुण आहे आणि तो काय करतो, संहार करतो. असं का करतात? सर्वच्या सर्व कामं आपल्याकडून बाय फोर्स करवली जात आहेत. बाय फोर्स, आपल्या आवाक्यात नाही काहीच. जे पण काही करायचे ते करायचे, तर कार भगवानाने काही अशी साधनं बनवली आहेत की जीव विवश होऊन सर्व कर्म करत राहतो. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.